नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर भारतातल्या राजकीय पक्षांमध्ये तर खळबळ आहेच, परंतु त्याहीपेक्षा जास्त मोठी खळबळ बांगलादेशमध्ये माजलेली आहे. बांगलादेशचे नेते प्रचंड अस्वस्थ आहेत. अचानक ते भारताला दमदाटी करायला लागलेले आहेत. एकतर ते भारत विरोधी विधानं तरी करतायत किंवा भारत विरोधी कारवाया तरी करतायत. तारिक रहमान जे बांगलादेशचे पंतप्रधान आहेत, त्यांचा एक हात पाकिस्तानच्या गळ्यात दिसतो, दुसरा हात चीनच्या गळ्यात. तिस्ता प्रकल्प प्रकरणी चीनने आम्हाला मदत करावी अशा प्रकारची विनंती बांगलादेशने केलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या सोबत बांगलादेशने सामंजस्य करार केलेला आहे. याच्यामध्ये गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आहे. म्हणजे अवकात असो नसो बांगलादेशने भारताला भिडण्याची मानसिकता बनवलेली आहे. अशा प्रकारचे रागरंग दिसत आहेत आणि याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. मोहम्मद युनूस या आततायी नेत्याची 1.5 वर्षापेक्षा जास्त काळ बांगलादेशवर सत्ता होती आणि हा काळ हिंदूंसाठी अत्यंत जड होता. याच काळात बांगलादेशचे नेते ईशान्य भारतापासून तोडण्याची भाषा करत होते. त्यांच्या सत्ता काळामध्ये हिंदूंचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिरकाण झालं. हिंदूंवर सर्व प्रकारचे अत्याचार झाले. आता ही राजवट पायउतार झालेली आहे. बांगलादेशमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची सत्ता आलेली आहे. तारिक रहमान या पक्षाचे नेते आहेत आणि तेच बांगलादेशचे नेतृत्व करत आहेत. बांगलादेशचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या काळामध्ये हिंसाचाराच्या घटना निश्चितपणे कमी झालेल्या आहेत, परंतु जो हिंदू विरोध आहे तो मात्र तसाच धुमसताना दिसतोय. पश्चिम बंगालमध्ये भाजपची राजवट आल्यानंतर तारिक रहमान आणि त्यांचं सरकार, त्यांच्या सरकारमधले नेते प्रचंड अस्वस्थ झालेले आहेत आणि पाकिस्तान आणि चीनशी जे संबंध आहेत ते अधिक घट्ट करण्याच्या दिशेने पावलं उचलताना दिसत आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलीलुर रहमान बीजिंगमध्ये गेले होते, म्हणजे चीन भेटीवर गेले होते. आणि या भेटी दरम्यान त्यांनी चीनकडे एक मागणी केली. तिस्ता प्रकल्पासाठी आम्हाला तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य द्या, अशा प्रकारची ती मागणी होती. गंमत बघा, 2024 मध्ये भारत सरकारने बांगलादेशला ऑफर दिली होती की तिस्ता प्रकल्पासाठी आम्ही तुम्हाला तांत्रिक सहकार्य देऊ करतो, परंतु बांगलादेश सरकारने या प्रस्तावाकडे साफ दुर्लक्ष केलं, अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्या. परंतु तोच बांगलादेश आता चीनकडे मागणी करतोय की आम्हाला या प्रकल्पासाठी सहकार्य द्या. हा प्रकल्प अत्यंत संवेदनशील ठिकाणी आहे. म्हणजे भारताचा जो सिलिगुडी कॉरिडॉर आहे, म्हणजे ज्याला चिकन नेक म्हटलं जातं, तर चिकन नेक पासून अत्यंत जवळच्या अंतरावर हा प्रकल्प आहे आणि इथे चीनने कोणत्याही प्रकारची लुडबुड करणं भारत अजिबात खपवून घेणार नाहीये. आणि भारताने आपलं हे जे मत आहे ते बांगलादेश सरकारच्या कानावर सुद्धा गाठलेलं आहे, परंतु बांगलादेश सरकार लक्षच द्यायला तयार नाहीये. विकासासाठी आम्हाला आमचे मार्ग खुले आहेत आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आम्ही आमची नीती बनवू, अशा प्रकारची बेधडक उत्तरं बांगलादेश सरकारने भारताला दिलेली आहेत. उर्वरित भारताला ईशान्य भारताशी जोडणारा सिलिगुडी कॉरिडॉर नावाचा जो चिंचोळा पट्टा आहे तो भारताच्या दृष्टीने किती संवेदनशील आहे हे बांगलादेश सरकारला व्यवस्थित माहिती आहे. या पट्ट्याचं राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने जे महत्व आहे ते सुद्धा बांगलादेश सरकारला ठाऊक आहे. आणि या पट्ट्याच्या बाजूला एखाद्या प्रकल्पामध्ये जर चिनी अधिकाऱ्यांची लुडबुड असेल, चिनी अधिकाऱ्यांची जर ये-जा असेल, चीनची जर या पट्ट्यावर कोणत्याही प्रकल्पाच्या माध्यमातून नजर असेल तर भारताच्या दृष्टीने ते धोक्याचं आहे. याची पूर्ण कल्पना तारिक रहमान जे बांगलादेशचे पंतप्रधान आहेत त्यांना आहे. परंतु तरी सुद्धा तारिक रहमान या प्रकल्पामध्ये मदत करण्यासाठी चीनला पाचारण करतात. म्हणजे पहिल्यांदा भारताला जखम देतात आणि त्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतात. अशा प्रकारची विधानं करून की चीन हा विकासातला बांगलादेशचा सगळ्यात मोठा भागीदार आहे. बांगलादेश सरकारमध्ये जी अस्वस्थता आहे, बांगलादेशने जो आडमुठेपणा भारताच्या सोबत केलेला आहे, त्याची 2-3 महत्वाची कारणं आहेत. सिंधू जलवाटप कराराचं काय झालंय बांगलादेश डोळ्याने पाहतोय. म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलवाटप करार थंड्या बस्त्यात टाकून दिला आणि भारताने सांगितलं की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. भारताच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानने जगभरामध्ये भीक मागितली. संयुक्त राष्ट्रांकडे पाकिस्तान गेला, ब्रिटनकडे गेला आणि त्यांना सांगितलं की या प्रश्नामध्ये मध्यस्थी करा, भारताला भाग पडा की सिंधू जलवाटप करार भारताने अंमलात आणावा. परंतु भारत दाद देताना दिसत नाहीये. आता ऑपरेशन सिंदूर राबवून 1 वर्षाचा काळ लोटलेला आहे. या काळामध्ये भारताने सिंधू जलवाटप करार पूर्णपणे थंड्या बस्त्यात टाकलेला आहे. सिंधू जलवाटप कराराच्या अंतर्गत भारतातील नद्यांचं पाणी पाकिस्तानमध्ये जायचं, पाकिस्तानी शेतकरी या पाण्याचा वापर करायचा. परंतु पहलगाम हल्ल्यानंतर भारताने हे पाणी रोखलं. या पाण्याचा आता भारतीय शेतकऱ्यांसाठी वापर होतो. थेंबर पाणी सुद्धा पाकिस्तानकडे जात नाही आणि त्याच्यामुळे पाकिस्तान प्रचंड अस्वस्थ आहे. पाकिस्तानची शेती सुकलेली आहे, चिनाब नदी सुकलेली आहे. पाकिस्तानच्या एकूणच अर्थव्यवस्थेवर याचा अत्यंत गंभीर परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचे नेते, पाकिस्तानचे लष्करशाह कधी भारताला धमकावतात, कधी भारताच्या समोर गयावया करतात, तर कधी सपशेल लोटांगण घालताना दिसतात. बांगलादेश हा सगळा प्रकार पाहतोय आणि बांगलादेशच्या संदर्भात अशाच प्रकारचा विषय
येत्या काळामध्ये प्रस्तुत होणार आहे. गंगा आणि तिस्ता या नद्यांच्या पाण्याच्या वाटपासाठी बांगलादेश बरोबर भारताने जो करार केला होता 30 वर्षापूर्वी, त्या कराराची मुदत आता 2026च्या डिसेंबर महिन्यामध्ये संपते आणि त्याच्यानंतर बांगलादेशच्या समोर एक खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण याच्यापूर्वीचा जो करार होता तो सिंधू जलवाटप कराराप्रमाणे पूर्णपणे बांगलादेशच्या पथ्यावर पडणारा होता. म्हणजे सिंधू जलवाटप करार जसा पाकिस्तानच्या पथ्यावर पडणारा होता, तसा हा गंगा जलवाटप करार पूर्णपणे बांगलादेशच्या पथ्यावर पडणारा होता. आता जो करार आधी अस्तित्वात आहे तो त्याच प्रकारे भारत स्वीकारेल याची शक्यता खूपच कमी आहे. नवा करार केला जाईल आणि या नव्या कराराच्या अंतर्गत भारत अशा प्रकारची कलमं या करारामध्ये ठेवेल जी भारताच्या पथ्यावर पडतील. त्यामुळे या पाणी वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बांगलादेशचे नेते चीनकडे खूप आशेने बघतायत. त्यांना असं वाटतंय चीन भारतावर दबाव टाकेल किंवा चीनच्या उपस्थितीमुळे भारतावर दबाव येईल. त्यांना माहित नाही की चीनची अर्थव्यवस्था आधीच दबावाच्या खाली आहे आणि त्याच्यामुळे चीन भारताकडे खूप मोठ्या आशेने बघतोय. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर बांगलादेशच्या नेत्यांनी, विशेष करून बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्यांनी भाजपचे अभिनंदन केलं आणि अभिनंदन करताना त्यांनी एक विधान केलं. ते असं म्हणाले की ममता बॅनर्जी हा तिस्ता पाणी वाटप करारामध्ये सगळ्यात मोठा अडथळा होता. ममता बॅनर्जी यांचा या कराराला विरोध होता, परंतु आता भाजपचं सरकार आल्यामुळे हा जो विषय आहे तो मार्गी लागेल. तिस्ता नदीचं जे जलवाटप आहे ते व्यवस्थितपणे पार पडेल अशा प्रकारची अपेक्षा बांगलादेशच्या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे भारताला गुळ लावण्याचा प्रयत्न सुद्धा होतोय. दुसऱ्या बाजूला चीनचं नाव घेऊन भारताला धमकावण्याचा सुद्धा प्रकार होतोय. ब्रिटिशांच्या काळामध्ये बंगालची जी फाळणी झाली होती त्याच्यामध्ये पूर्व बंगाल मुस्लिमांसाठी आणि पश्चिम बंगाल हिंदूंसाठी अशी सरळ सरळ विभागणी होती. म्हणजे पश्चिम बंगालचं अस्तित्वच मुळात हिंदूंसाठी आलं, परंतु फाळणीनंतर अशा प्रकारची परिस्थिती झाली बांगलादेशमध्ये किंवा आधीच्या पूर्व पाकिस्तानमधून, जी मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी झाली. त्याच्यामुळे आज पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचा जो टक्का आहे तो साधारण 35च्या आसपास आहे. ममता बॅनर्जी यांचं सरकार बांगलादेशच्या खूप सोयीचं होतं, कारण हे सरकार आणखी 5 वर्ष जर टिकलं असतं तर मुस्लिमांचा जो टक्का आहे तो किमान 5ने वाढला असता आणि ग्रेटर बांगलादेश बनवण्याचा जो बांगलादेशचा मनसुबा आहे तो कदाचित पुढे गेला असता. परंतु त्यांच्या दुर्दैवाने घडलं नाही. ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला. ममता बॅनर्जी या बांगलादेशींच्या तारणावर होत्या. त्यांनी बांगलादेशींना मुक्तद्वार दिलं होतं. बांगलादेशींच्या पालन पोषणाची सुद्धा जबाबदारी घेतली होती. भारत बांगलादेश सीमेवर जे तारेचे कुंपण उभारण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात मोठा अडसर ममता बॅनर्जी यांचा होता. आता ते ममता बॅनर्जी यांचं सरकार इतिहास जमा झालंय, त्याच्यामुळे खरं तर बांगलादेशला प्रचंड दुःख झालेलं आहे. तरी सुद्धा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्यांनी भाजपचं अभिनंदन केलं आणि सांगितलं की तिस्ताचा प्रश्न आता तुमच्या नेतृत्वाखाली सोडवला जाईल म्हणून. पश्चिम बंगालमध्ये जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या त्याच्यानंतर भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये अत्यंत निसंदिग्धपणे सांगितलं होतं की आम्ही पश्चिम बंगाल बांगलादेशी मुक्त करू. एकेका बांगलादेशीला आम्ही पश्चिम बंगालमधून बाहेर काढू. भाजपच्या नेत्यांनी प्रचाराच्या दरम्यान सुद्धा हेच आश्वासन दिलं, वारंवार दिलं. शुभेंदू अधिकारी तर हे सांगतच होते. परंतु हिमंता बिस्वा शर्मा जेव्हा पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी आले तेव्हा त्यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये सांगितलं जर भाजपची सत्ता आली तर एकेका बांगलादेशीला आम्ही लाथा मारून मारून पश्चिम बंगालमधून बाहेर काढू. आणि त्यामुळे जेव्हा 4 मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय होतोय असं स्पष्ट चित्र निर्माण झालं. त्याच्यानंतर बांगलादेशींनी बांगलादेश सीमेवर रीग लावली. म्हणजे जे बांगलादेशी भारतामध्ये घुसलेले ते आता परतीच्या वाटेवर होते आणि ते पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये घुसू नयेत म्हणून बॉर्डर गार्ड बांगलादेश म्हणजे बांगलादेशचं जे सीमा सुरक्षा दल आहे त्यांची मोठ्या संख्येने सीमेवर तैनाती करण्यात आली की जेणेकरून जे घुसखोर भारतामध्ये शिरलेले आहेत ते परत आपल्या देशामध्ये परतू नयेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हे बांगलादेशसाठी ताप बनलेच होते. आता पश्चिम बंगालमध्ये एक नवा ताप बांगलादेशसाठी सुरू झालेला आहे, शुभेंदू अधिकारी. कारण ते सुद्धा बांगलादेशींच्या बद्दल अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. निवडणुकीच्या दरम्यान हिमंता बिस्वा शर्मा यांनी एका चॅनलला बाईट देताना असं म्हटलं होतं की एनआरसी नंतर आसाममध्ये जवळजवळ 19 लाख संदिग्ध बांगलादेशी सापडलेले आहेत. परंतु समस्या अशी आहे की बांगलादेश सरकार त्यांना स्वीकारायला तयार होत नाही आणि म्हणून आम्ही रात्रीच्या अंधारात त्यांना सीमेवरून आतमध्ये ढकलून देतो. म्हणजे बांगलादेशमध्ये त्यांची रवानगी करून टाकतो. बांगलादेशींना आम्ही लाथा मारून मारून हाकलून टाकू अशा प्रकारचं त्यांनी विधान केलं आणि या विधानाची दखल घेतली बांगलादेशी सरकारने. बांगलादेशमध्ये भारताचं जे हाय कमिशन आहे त्याच्यामध्ये हंगामी उच्चायुक्त पवन बाधे यांना पाचारण करण्यात आलं बांगलादेश सरकारकडून आणि त्यांना सांगण्यात आलं की हिमंता बिस्वा शर्मा यांचं जे विधान आहे ते अत्यंत अपमानास्पद आहे आणि अशा प्रकारच्या विधानामुळे भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमध्ये तेढ निर्माण होईल. म्हणजे बांगलादेश सरकारच्या आता लक्षात आलेलं आहे की भारत त्यांच्या भूमीमध्ये कोणत्याही विदेशी नागरिकाला सहन करण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीये, ना पाकिस्तानी ना बांगलादेशी. आणि जे बांगलादेशी मोठ्या संख्येने गेल्या अनेक वर्षामध्ये
भारतामध्ये शिरलेले आहेत त्यांना वेचून वेचून बाहेर काढण्यात येईल आणि अर्थातच बांगलादेशमध्ये पाठवण्यात येईल, कारण बांगलादेश हा त्यांचा मायदेश आहे. खलीलुर रहमान जे बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत त्यांना ही परिस्थिती लक्षात आली आणि कदाचित तारिक रहमान यांच्या सूचनेवरून ते असं म्हणाले की भारताने त्यांचे जे बंगाली मुस्लिम आहेत ते बांगलादेशमध्ये लोटण्याचा प्रयत्न करू नये. म्हणजे बांगलादेशी घुसखोरांना आता यांनी बंगाली मुसलमान बनवलेलं आहे. हिमंता बिस्व शर्मा अत्यंत मोकळ्या ढाकळं बोलत असतात, अत्यंत परखडपणे बोलत असतात आणि जे मनात आहे तेच बोलत असतात. ते असं म्हणाले की उद्या जर बांगलादेश आणि भारताचे संबंध सुधारले, म्हणजे आता सुधारलेले नाही आहेत हे सुद्धा त्यांनी सांगून टाकलं. भविष्यात जर बांगलादेश आणि भारताचे संबंध सुधारले तर जे बांगलादेशी घुसखोर भारतामध्ये घुसून बसलेले आहेत त्यांना परत पाठवणं कठीण होईल. अलीकडेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भारताची भूमिका मांडली. त्यांनी असं सांगितलं की भारतामध्ये जे बांगलादेशी घुसलेले आहेत, जे बांगलादेशी घुसखोर भारताच्या भूमीवर अस्तित्वात आहेत, त्यांना परत पाठवण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत वेळखाऊ आहे. अनेक प्रकरणं अशी आहेत की 5-5 वर्षापासून लोंबकळलेली आहेत. म्हणजे आपल्याकडे मानवाधिकारवाल्या ज्या संघटना आहेत त्या कायम असा प्रचार करत असतात, असा प्रोपगंडा करत असतात की बांगलादेशमध्ये जे गरीब मुसलमान आहेत ते रोजीरोटीच्या शोधामध्ये भारतामध्ये येतात, परंतु ही वस्तुस्थिती नाही. बांगलादेशींची घुसखोरी हे एक सुनियोजित षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र फाळणीच्या आधीपासून सुरू आहे. म्हणजे जेव्हा बंगालची फाळणी झाली, पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान निर्माण झाला तेव्हापासून सुरू झालेली आहे. 1947 मध्ये जी देशाची फाळणी झाली त्या फाळणीनंतर पूर्व बंगालचे नेते शेख मुजीबुर रहमान यांनी एक पुस्तक लिहिलं. पुस्तक होतं ईस्टर्न पाकिस्तान, इट्स पॉप्युलेशन अँड इकॉनॉमिक्स. या पुस्तकामध्ये शेख मुजीबुर रहमान यांनी अत्यंत निस्संदिग्धपणे किंवा निलाजरेपणे असं म्हणू शकता तुम्ही हे मांडलं होतं की पूर्व पाकिस्तानच्या आर्थिक मजबूतीसाठी आसामचं पूर्व पाकिस्तानमध्ये विलिनीकरण अत्यंत आवश्यक आहे. आता फाळणीच्या काळात आसाम भारतातच राहिला, पूर्व पाकिस्तानमध्ये त्याचं विलिनीकरण झालं नाही. परंतु विलिनीकरण झालं नाही म्हणून काय, आम्ही तिथे बांगलादेशींना मोठ्या संख्येने घुसवू आणि हा जो भारताच्या भूमीचा भाग आहे त्याचा लचका तोडू, अशा प्रकारचं षडयंत्र पूर्व पाकिस्तानमध्ये रचण्यात आलं होतं. शेख मुजीबुर रहमान यांच्या काळापासून ते सुरू आहे आणि आज तागायत सुरू आहे. गेल्या अनेक दशकामध्ये अनेक बांगलादेशी ज्यांची संख्या कोट्यवधीमध्ये आहे त्यांना भारतामध्ये घुसवण्यात आलं आणि भारताचे जे सीमावर्ती जिल्हे आहेत अशा अनेक जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांचा जो वाढता टक्का आहे किंवा वाढलेला टक्का आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे बांगलादेशी घुसखोर. तिस्ता आणि गंगा नदीचं पाणी वाटप आणि बांगलादेशींच्या घुसखोरीचा जो मुद्दा आहे, या दोन मुद्द्यांवर भारत सरकार अशा प्रकारची खमकी भूमिका घेईल याची बांगलादेश सरकारला खात्री आहे. जी भूमिका बांगलादेशला अजिबातच अनुकूल नसेल आणि आधीची सरकार अशा प्रकारे कमकुवत आणि डळमळीत भूमिका घेत होती तशा प्रकारची भूमिका नसेल हे तारिक रहमान यांना अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि त्याच्यामुळे बांगलादेशचे जे नेते आहेत ते भारतावर डोळे वटारण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्यांचा असा गैरसमज आहे चीन आपल्या पाठीशी उभा राहील, चीन आपल्या बाजूने उभा राहील आणि भारताला दमबाजी करेल, ज्याची शक्यता सुतराम सुद्धा नाहीये. पाकिस्तान आणि बांगलादेश हे जे दोन देश आहेत ते कधीच मित्र नव्हते, किंबहुना एकमेकांचे उघड शत्रू होते. 1971 मध्ये भारताच्या मदतीने पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश झाला. म्हणजे भारताने खूप मोठी मेहरबानी केली बांगलादेशवर, एक स्वतंत्र देश त्यांना निर्माण करून दिला. त्याच्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेशचे संबंध कधीच चांगले नव्हते, बहुधा ते कडवटच होते. परंतु मोहम्मद युनूस जेव्हापासून सत्तेवर आले त्याच्यानंतर या संबंधांना एक वेगळं वळण लागलं. आता तारिक रहमान जे बांगलादेशचे पंतप्रधान आहेत ते सुद्धा पाकिस्तानबरोबर चुंबाचुंबी करताना दिसत आहेत. या दोन देशांमध्ये एक ताजा करार झालेला आहे, ज्या करारावर पाकिस्तानच्या बाजूने मोहसिन रजा नकवी जे पाकिस्तानचे इंटिरियर मिनिस्टर आहेत त्यांनी सही केली आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेशचे गृहमंत्री सलाउद्दीन अहमद यांनी सही केली. हा करार झालाय 10 वर्षांसाठी, करार झालाय ड्रग तस्करी रोखण्यासाठी, करार झालाय हवालाचे व्यवहार रोखण्यासाठी आणि याच्यामध्ये गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करण्याची तरतूद आहे. आणि ही जी बाब आहे ती भारताच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. केवळ एवढंच नाहीये, राहुलमध्ये जी सिव्हिल सर्व्हिस अकॅडमी आहे त्या अकॅडमीमध्ये बांगलादेशचे अनेक अधिकारी प्रशिक्षण घेत आहेत आणि हा सिलसिला सुद्धा मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळापासून सुरू झाला, तो तारिक रहमान यांच्या कार्यकाळामध्ये सुरू ठेवण्यात आलेला आहे. बांगलादेशमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची सत्ता आहे. हा जो पक्ष आहे तो घनघोर भारत विरोधासाठी कुप्रसिद्ध आहे. जमाते इस्लामी ही जी संघटना बांगलादेशमध्ये कार्यरत आहे त्याचे थेट संबंध पाकिस्तानशी आहेत. सत्तेवर आल्यापासून तारिक रहमान यांनी भारत विरोधी विधानं केली नाहीत, म्हणजे सूचक विधानं त्यांनी जरूर केली की कोणी आमचा मालक असू शकत नाही, म्हणजे मास्टर असू शकत नाही, अशा प्रकारची त्यांनी विधानं केली. बांगलादेशचं राष्ट्रीय हित यालाच आमचं प्राधान्य असेल अशी त्यांनी विधानं केली. परंतु भारताच्या विरोधात जाणारं असं थेट विधान केलं नाही. परंतु त्यांच्या पक्षाचे नेते मात्र उघड भारताला धमकावण्याचं काम करतायत, भारतावर डोळे वटारण्याचं काम करतायत.
मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळामध्ये चिन्मय कृष्णदास या हिंदू संताला अटक करण्यात आली होती. तो संत आजही तुरुंगात आहे. ढाका उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी त्यांनी जी याचिका केली होती ती याचिका फेटाळण्यात आली. आणि आपल्याला माहिती आहे की अनेकदा न्यायालयांवर सरकारच्या भूमिकेचा प्रचंड मोठा प्रभाव असतो. एक हिंदू संत जो शांततापूर्ण निदर्शनं करत होता त्याला आजही बांगलादेशमध्ये तुरुंगात खितपत ठेवण्यात आलेलं आहे. बांगलादेश हा भारतावर प्रचंड अवलंबून आहे. तांदळापासून भाजीपाल्यापर्यंत आणि पेट्रोल पासून पाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर तो भारतावर अवलंबून आहे. तरी सुद्धा बांगलादेशचे नेते भारतावर डोळे वाटाळण्याचं काम करत आहेत. आणि आता पाणी वाटपाचा मुद्दा असो किंवा बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा, बांगलादेशचे नेते असा प्रयत्न करणार आहेत की भारताने ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याला अजिबात दाद द्यायची नाही. त्यामुळे भविष्यामध्ये पाकिस्तान बरोबर जेव्हा खणखणाट होईल, युद्धाचा संघर्ष होईल, तेव्हा एक संघर्ष बांगलादेशच्या सीमेवर सुद्धा होण्याची शक्यता आहे. बांगलादेशचे नेते जणू त्याचीच तयारी करतायत. पश्चिम बंगालमध्ये झालेला भाजपचा विजय आणि ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा पराभव हा भारतीय राजकारणाचा एक महत्वाचा वळण बिंदू आहे. वळण तर मिळालंय, परंतु या वळणावर भारताला मनगटाची ताकद दाखवावी लागणार आहे, आक्रमकपणा दाखवावा लागणार आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.